मम्मी चांगलीच फिरवलीच घ्यायची. असंच पाहिजे तिला. चांगलाच वचपा काढलायस बघ. आता अजून काही करायची बी गरज नाही बघ. आता मिसरी भाजून भाजूनच कळल तिला. तुझ्या वाट्यालाच जायचं नाही. अगं कशाचं काय, लईची वाट आहे ती. पण मी बी काय कमी नाही. गोळ्यानं दूध पिऊन अध्यक्ष नाही झाली मी. पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष म्हणतात मला. हा, आता तिची तर आदर्श सासूच होऊन दाखवते का नाही बघ मी. अगं जेडे, काल म्हणती कशी, खरंच बाई लई आदर्श आहेत मामी. आणि असं म्हणून तिने ड्रेस घालायची परमिशन घेतली बघ माझ्याकडनं. आणि तवाच मी ठरवलं तिला चांगलाच इंगा दाखवायचं म्हणून. आता बघच तिचा आदर्श कसा बाहेर काढते का नाही ती बघच. अगं शीतल, अगं मिसरी का भाजतीयस? बघाव पोरीला असलं काही माहित बी नसल. पुष्पा, कशाला ग पोरीला असलं काम सांगत असती? आव आता तुम्हाला काय सांगायचंय. जसं आदर्श सून झाली का नाही तशी मला कशाला हात लावून देत नाही बघा. सगळं मनाने तिची ती करायला लागली. लई गुणाची आहे बघा पोर. अहो तुम्हाला सांगते, हित्त हित्त गेले होते मी शेजारी आणि येऊन बघते तर काय, अहो ही मिसरी भाजत बसली. आणि मला काय म्हणते माहितीये का, मामी तुम्हाला फेडरेशनची एवढी कामं असतात आणि मग तुम्ही घरातली कशाला करताय. आणि वरतवर मला काय म्हणते माहितीये का, आता तुमच्यासाठी मी साधी मिसरी बी भाजू शकत नाही वे. आणि आता मिसरी भाजून झाली का नाही की मी अंगण बी झाडून घेते आणि सारवून बी घेते. तुम्ही जाऊन निस्तं पडा असं म्हणते. आहो आता काय करायचं या पोरीला सांगा बरं. खरंच बाई, तुमच्यासारख्या सासू सुनांचा जोड अख्ख्या गावात शोधून सापडायचा नाही. शीतल, अगं बाई तुला हौस आहे खरी, पण मिसरी कुठं भाजायला येते तुला. अरे देवा, करपली वाटत. अगं राहू दे राहू दे. उठ बाई उठ उठ. ऐकलं ना सुनंदी काय म्हणली ती, आपल्यासारख्या सासू सुनांची जोडी शोधून सापडायची नाही. आव काय नाही, ती म्हणती मिसरी काय भाजायला मी हळूहळू शिकेन. हा पाणी. अगं जडे, पाणी आण जा, जा लवकर. शिकले लई आदर्श आदर्श म्हणून नाचत होतीस ना, आता बस बोंबलत. अशीच खोकत बस आता दिवसभर. नाही तुझा आदर्श एका दिवसात बाहेर काढला ना तर नावाची पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष नाही मी. हाँ रावले बोल. क्यों चलती है पवन. अरे खूप लाग. अरे काय झाले तुला. अरे काय सांगू तुला, येडा झालोय मी. आता काय झालं. आणि अरे येडा म्हणजे तसा येडा नाही काय. तू आधी इकडे ये, मग सांगतो तुला फेस टू फेस. हे बाबा, अजून कुठला फेस करू नको. तेवढा दाढीचं फेस करतोयस ना तेच लय झालं. तुला जे काही सांगायचंय ना आत्ताच सांग, कारण 6 महिने मी काही येणार नाही. मुझे इतनी जरूरत बात करनी थी की. बापुनी घराबाहेर हाकलून काढलं काय. अरे तसं काय नाही घडलेलं. मग एक गड बातमी द्यायची होती, म्हणजे अशी एकदम गुलाबी गुलाबी बातमी आहे. काय. मला का नाही अरे काय मला लव झालंय परत. हो, आणि एक खरं आहे. पोरगी कोण आहे. शीतलची मैत्रीण. राहुल्या, तू शीतलीच्या मैत्रिणीच्या नादी लागू नको बरं का. अरे पण आजा, मेरा प्यार एकदम सच्चा प्यार है ना, एकदम प्युअर. तिचा आहे का तुझ्यावर. अरे टाका दोन्हीकडनं भिडलाय ना.
और कविता है वो मेरी, और कविते पर मुझे बहुत कॉन्फिडेंस है. आणि तिच्या पण आणि तिला काय सांगेलच का तू यातलं? नाही ना भावा, त्याची जरा भीती वाटते ना मला, म्हणून म्हणलं आधी तुला सांगावं. नाही मग खुळ्या आधी तिला विचार ना, मला कशाला सांगतोयस? विचारणारच आहे की मी काय भीतोय काय कुणाला. आणि हो, ती हो पण म्हणणार आहे मला. मी तुमच्या गत नाही सगळं झाल्यावर बॉम्ब टाकायचा. मैं सच्चा दोस्त हूँ और दोस्त नाम के लिए जागणारा राहुल्या हूँ मैं. आजा भावा, माझं ठरलंय, पुढच्या दिवाळीपर्यंत मी सिंगल राहणार ना अजिबात, फिक्स मध्ये. मग तेव्हा येतो नक्की. हा तू तर पाहिजेलच भावा. पण आजा, लका तुमच्या लग्नाची पहिली दिवाळी आणि तू येणार नाही होय? अरे नाही ना. बरं राहुल्या, ऐक ना, आमच्याकडे फोनवर बोलायला फक्त अर्धा तास आहे. तेवढ्या शीतलीला फोन करून घेतो. काय ठेवू का? हा ठेव. टेक केअर आणि जय हिंद. जय हिंद. खरंच उपरला काही राहुले, ती पोरगी शानी असली म्हणजे झालं. हॅलो. काय आदर्श सुनबाई, लय बिझी होता वाटतं. एवढा वेळ लावलाय फोन उचलायला? अहो नाही जरा अंगण सारवत होते ना, हाताला शेण लागलं होतं. अच्छा, मग काय अंगण सारवून ठसका लागला काय? तुम्हाला तर काय निस्ती चेष्टा सुचते. ही तर माझी हालत फार खराब झाली. का ग, काय झालं? काय होतंय तेव्हा, मामीनं मिसरी भाजायला लावली होती. खोकून आतड्या बाहेर येतात का काय असं वाटायला लागलेलं. काय गे, हा कसली आदर्श सासू म्हणायची? आदर्श सुनला मिसरी बाजायला लावते म्हणजे? हो, तुम्ही आता उगाच टोमणा मारू नका, आधीच सांगते. ए, तू कुणाला बी कशाला काढतीस ग? जर तुला भाजायची नव्हती तर सांगायचं ना, भाजायची नाही म्हणून. असं असतं तर कशाला. अहो कधी ना मनात असं येतं की मामींची मिसरी बंदच करून टाकावं. तुला नाही जमायचे का? मग आम्ही जी मिसरी बंद करणं काय कोणाचं बी काम नाही, आणि तुझं तर नाहीच नाही. आणि मी करून दाखवलं तर शक्यच नाही. तर तुला माहितीये का, मागे एकदा मामानं वैतागून डबा गायब केला होता, तर मामीनं दंगा केला होता, अख्खं गाव जमा झालत. ओ, मी कोणाला घाबरत नाही, कळलं ना? आता तर बघच तुम्ही, मामींची मिसरी गायबच करून दाखवते. माझं कुठलं काय तुझ्या संग, बघू तुला जमतंय काही. ओ, शीतल शिंदे नाव आहे माझं. या जगात मला जमत नाही असं काय बी नाही, कळलं? बघू लागली पाहिजे. बघाच. बर, एवढं सारवून घेते आणि मग नंतर फोन करते. हा, आणि हो, आता दिवाळीचे पाहुणे रावळे येतील घरात, नीट सारवून घे अंगण. काय? हा, ठेवते. My dream is to fly. Oh, my rainbow so high. गाणं राहायचं. तुम्ही हे काढा. तुम्ही काय गाणे ऐकत बसलाय? त्या मामीनं तिकडे शीतला थया थया नाचवायला लागली. What do you mean? म्हणजे मी आता येताना बघितलं, त्या मामीने शीतला सगळं अंगण सारून काढायला लावले. खरं सांगतोय का तू? भैया खरंच सांगतोय. पण पलीकडे बायकांना बी मी बोलताना ऐकलं, त्या मामीने ना शीतलला मिसरी भाजायला लावली. मिसरी, आणि त्या शीतलचा फार जीव कुकून गेला. खरं घे बरं आहे रक्त शपथ. आई स्वेर भैया, त्या मामीने शीतलची वाट लावली.
ये इकडे इकडे हॅपी होती का हॅपी होती सॉरी मॅन सॉरी भैया सोडा सॉरी मॅन सॉरी परत असं होणार नाही ना आईला ह्या मामीच्या तुमच्या शीतलकडनं सारून घेते ते हे करून घेते काय रे काय 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 मिश्री मिश्री या मामीने ना उलट टांगून मिश्रीची दोरीच दिली पाहिजे भैया मिरचीची अरे दॅट इज दॅट शीतलकडनं मिसरी भाजून घेते काय पण भैया मामीने शीतलला त्रास दिला तर तुम्हाला काय होतंय काय होतंय काय होतंय काय होतंय आम्हाला काय होतंय ना आम्हाला लिंटराव आमचं खरं मनापासून केलेलं प्रेम आहे तिला आमच्याशिवाय दुसरं कोणीच त्रास देऊ शकत नाही तो अधिकार आमचाच आहे ना आम्ही तो मिळवणारच गोटी गोटी आईला ह्या मामीच्या आता नो मामी नो जैडी ओनली भैया अरे देवा इथंच तर ठेवला होता मी अगं बाई कुठं ठेवला अरे देवा इथं बी नाही मला चांगलं आठवतंय मी तिथं खिडकीतच ठेवला होता डबा कुठे गेला काय पुष्पा चल आवरलं का चल लवकर. अहो थांबा जरा इथं माझ्या मिस्त्रीचा डबा सापडणं झालाय जेडे तू बघितलास का माझा मिस्त्री डबा मला काय माहिती मी मिसरी लावते बाई. आता आल्यावर घासा की मिसरी आता निघू बाई आता परत लय येळ होतो. मी काय म्हणते आपण पण 2-2 बोट मिसरी घासूया की म्हणजे पटापटा काम होतेली. अहो म्हणून तर शुद्धी मी कवा धरणं शुद्धी पण सापडणाच झालाय आमच्या शिकलीला ना जरा म्हणून शिस्त नाही बघा कधी एखादी कुठली गोष्ट घेतली आणि तिने ती जागच्या जागी उचलून ठेवली तर शपथ. शीतल ए शीतल शीतल काय झालं मामी माझा डबा कुठे ठेवलाय डबा कसला डबा अगं कसला म्हणून काय विचारतीस मिसरीचा डबा. अहो सकाळीच तुम्ही म्हणत होती मला की खोकून खोकून पार दमून गेली पोरगी आणि तिलाच काय विचारताय मग नाहीतर कुणाला विचारू अगं अशी डिम्मासारखी काय उभी आहेस कुठे माझा डबा सांग की. अगं पुष्पे डबा तर हितच आहे तो काय फक्त त्यातली मिसरी वतून टाकली बघ. काय आऊट टाकली म्हणजे आता मामी असं काय करताय अहो तुम्हीच नाही का म्हणलात सकाळी. अगं मी कवा काय म्हणली आणि कुणाला विचारून टाकली तू. अहो तेच तर सांगते ठीक आहे डबा हितच आहे आणि यात मिश्री बी आहे. अहो पण तुम्हीच म्हणलात ना सकाळी की लई ठसकती म्हणून मग जीजी म्हणल्या की आतापासून पुढे ती मिश्री लावणारच नाही. अहो म्हणूनच नाही म्हणतायत त्या नाहीतर ही काय डबा हितच आहे की काय. अगं मग मिसरी भाजून भाजून सुनाचे डोळे लाल भटक झाले आणि खोकून खोकून पाठपोट एक झाली तेव्हा मीच म्हंटल ग आता तू आदर्श सासू आहेस ना मग तुझा काहीतरी आदर्श घेतला पाहिजे तूच काहीतरी केलं पाहिजे होय ना ग. होय 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 होय. बघ शीतल जा मिसरी डबा बसून येतो तेवढा. ए थांब ग ओ जीजी मी कधी तुम्हाला काय उलटून बोलली का कधी तुम्हाला काय त्रास दिलाय सांगा बरं. अगं असं कुठं म्हंटल मी पुष्पा पण आता बघ शीतलला त्रास झालाच का नाही हा आता तू आदर्श सासू आहेस म्हटल्यावर तुझं बी काहीतरी कर्तव्य आहे की नाही. पुष्पा अगं एवढं मोठं बक्षीस जिंकलीस तू आता समजा गावाचं पण मन जिंक बाई. अगं समजा गाव तुझं नाव काढील तू जर मिसरी सोडलीस तर. बया गावात नाव होणार असेल तर आता सोडतेच
परत येऊन घरात मी लावली तर कोण बघणार आहे तवा. पण तेवढ्यासाठी एवढ्या महागाची मिसरी वतून टाकायला लागणार. असू दे, गेली थोडी वाया तर काय बिघडतंय. हो पुष्पाताई, कसला विचार करताय? शीतल, तुला त्रास होणार असेल ना तर जाऊन दे तिकडे. ती मिसरी तिकडे गटरीत ओतून ये. नकच आपल्याला तसलं काय. बघा बघा बाई पुष्पी. मामी, मी काय म्हणते, तुम्ही आता शपथ घेऊनच टाका. शपथ कसली? इथनं पुढं आयुष्यात परत कधीच मिसरी लावणार नाही अशी. आता आता शपथ आणि कशाला? आता तू टाकलीस की मिसरी गटरीत, मग आणि कशाला शपथ घ्यायची? म्हणजे आता तुझ्यासाठी सोडल्यातच जमाय की. शपथ घ्यायला काय मस्त गेलो हो. आमचे हे रोज सकाळी उठून शपथ घेतात आणि रात्रीचं यायचं तसं ढुसून येतात. असं सहजासहजी सुटतं वे व्यसन. अहो नाही 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 नाही, आमच्या मामी अशा नाहीत बरं का. एकदा का सोडली ना की सोडली, परत बघणार बी नाही त्याच्याकडं. आणि उद्या जर का परत म्हणजे उद्यापासनं परत जर का लावली तर आदर्श सासू असं नाव बी लावणार नाहीत त्या. काय मामी? वय मग कसलं टेन्शन घेताय? घ्या बरं शपथ. वय मी पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष, आज अशी शपथ घेते की मी आजपासून अजिबात मिसरीला हात लावणार नाही. बघा, त्याला म्हणजे आदर्श सासू. सुनेला जरा त्रास झाला की लगेच मिसरी सोडली. परत शितलीनच पचका केला मम्मीचा, परत गंडवलं तिला. मग बघा की, अजिबात मागचा पुढचा विचार केला नाही, लगेच सोडली. बाई, मला नसतं जमलं असं सहजासहजी सोडणं. वा मामी वा. जर का इथनं पुढं तुम्हाला आमच्या घरातला मिसरीचा वास जरी आला ना तरी आदर्श सासू आणि आदर्श सून असं म्हणू नका तुम्ही आम्हाला. काय? वय वय वय. हौजी, मामींची मिसरी सोडवली बर का. मिशन कंप्लीट.